से भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहावसे काही न लगे एक भावचे कारण काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहावसे समचरण सरोजम सांद्रणी लांबोदावम जगणनीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा थोडं विकू देता नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनासी साष्टांग नमस्कार ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदो तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं प्रत्यार्त्यं प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशे विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंबफलादरोष्ट्रा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहो न जाने जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक इनके पद वंदन कीजे नासे विघ्ननी 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला हरी कधीच विसरणार नाही राजे नमन करण्या तुम्हाला रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासे अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया करिता बरोबरे दुरावसे दुरी भवाचे पुरे वाहावसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी कमी करा म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतना करता निवडलेला अभंग या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये मावळ नावाच्या प्रांतात देहू नावाच्या गावात एक भक्तिरूपी वादळ झालं एक भक्तिरूपी वादळ प्रकट झालं महाराज वादळ तर अनेक निर्माण होतात आणि अनेकांना उद्ध्वस्त करून निघून जातात पण असं वादळ प्रकट झालं की त्या वादळातून एक भक्तिरूपी वृक्ष उभा राहिला आणि त्या भक्तिरूपी वृक्षाला लागलेलं गोंडस फळ प्रगल्भ बुद्धिवतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोड विश्वनिर्मात्याच्या राजमुकुटातून निफाळून गळलेला एक राजमोती ह्याही पलीकडे बोलायचं झालं तर प्रज्ञा ज्यांच्या घरी पाणी वाहत होती प्रतिभा घेऊनच जे कोणी या भूतलावर उदयाला आलं प्रेमाचा भवेशकार पांघरून ज्यांच्या मुखातून काव्याचा बिभत्स भयानक शृंगार या नवरसाची निर्मिती होत गेली
बघा, ज्यांना परमार्थ करत असताना भंडारा भामचंद्र घोराडेश्वर या डोंगराची उंची लाभली, देहूसारखं उदास गाव लाभलं, गोल्लोबा कनकाईचा वंश लाभला. हो, 7 पिढ्याचा परमार्थ विश्वंभर बाबांपासून ज्यांनी सातत्याने जोपासला. याही पलीकडे बोलायचं झालं तर साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणाऱ्या आणि महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषांनी चढवला, या मृत्यूलोकातील नश्वर देह घेऊन सदैव वैकुंठाला न्यावा. की जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ज्यांच्या प्रयाणाला जगाच्या मालकाने उपस्थिती द्यावी असे श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 तुकोबाराय वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळान, चैतन्याची चितकळा. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात सदा समाधान. घरात मोडकी खाट, गळक ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट. असा ज्यांच्या परमार्थाचा थाट माझे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला उपदेश करतात की बाबा, तुम्ही भगवंताला शरण जा, भगवंताला काय करा, भजा, भगवंताची शरणागती पत्करा, भगवंताचं भजन करा. एका साधकाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराज आम्ही का म्हणून त्या देवालाच भजन करायचे? तुकोबाराने सांगितलं, बाबा रे, त्या भगवंताचे आपल्यावरती अनंत उपकार आहे म्हणून त्याचं तुम्ही भजन करा. आणि आम्ही जर नाही जर भजलो तर महाराज म्हणाले, नाही तरी गेला जन्म वाया. अहो महाराज, आम्ही भजन करण्याकरता तयार आहे. बसून घ्या खाली. भजन करण्याकरता तयार आहे महाराज, पण ऐका ना, आम्ही संसारिक माणसं, एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली म्हणजे आम्ही देवदेव करायला मोकळी. महाराजांनी सांगितलं, तुम्ही जेवढी म्हणून या संसाराची बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल आणि एक ना एक दिवशी भवसागरामध्ये वाहून अशा प्रकारचं जाल. त्यावेळेस साधकाने विचारलं, महाराज काय लागतो देवाला भजण्याकरता? महाराजांनी सांगितलं, काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. हा झाला भाव अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं परिहार देणे आद्य कर्तव्य आहे. हरिभक्त पारायण कैलासवासी रामराव भाऊ, आनंदराव भाऊ सराटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे. महाराज बघा, हा कार्यक्रम फार करणं महत्वाचं आहे बरं का. आज त्यांच्या मुलाकरता ही मोठी पर्वणी आहे. कशी आहे? मोठी पर्वणी, मोठा पर्व काळ आहे. महाराज ज्ञानोबाराय वर्णन करतायत, सोहम सूर्यादी ग्रहणे येऊन करते पारवणे, का माता पितर मरणे जे अंकित दिवस. त्यांच्याकरता ही मोठी पर्वणी आहे महाराज, मोठा पर्वकाळ अशा प्रकारचा आहे. तुम्ही जर उद्या हा पर्वकाळ जर विकत घ्यायचा म्हटले ना तर तुम्हाला भेटेल का? नाही. ज्ञानोबाराय महाराज वर्णन करतात, हा पर्वकाळ मागुता पुरुषाशी नातुडे सर्वथा, येथे श्रद्धेने मोक्ष येथे श्रद्धेने धर्म करिता, अति पवित्रता अक्षय. अशा प्रकारचा महाराज खूप मोठा काय हा पर्वकाळ अशा प्रकारचा आहे. त्यांच्या पश्चात महाराज असं थोडं श्री सर्जेराव आनंदराव सराटे त्यांचे भाऊ, संतोष भाऊ असतील, राजेंद्र भाऊ असतील, आशामतीताई असतील, हे मुलं महाराज यांच्या निमित्ताने 3 प्रकारचं दान करतात. एक अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान. जे आरती महाराज हे तीन प्रकारचं दान करतात महाराज. असं म्हणावं लागेल, यांनी हा पर्वकाळ काय केला? साधला. साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, लादला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला
साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ असंच राहू द्या. साधला हा पूर्व काळ साधला महाराज. तर वडिलांच्या निमित्ताने महाराज कार्यक्रम केले. आज जर जगामध्ये पाहिलं महाराज कसं वातावरण झालेलं आहे, म्हणून हे कार्यक्रम करणं फार गरजेचं आहे. बघा का कार्यक्रम करायचं बरं, का वर्ष श्राद्ध करायचं. काही जण म्हणतात महाराज आमच्या म्हाताऱ्याला मरून 12 महिने झाली, हे काय करायची गरज आहे. पण असं जर एखादं जर म्हणत असेल ना तर महाराज ते पितर त्याच्या नावाने बोटं मोडतायत. काय करतायत, हा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारे पुत्र झाला. पण त्यांच्या निमित्ताने महाराज असं कार्यक्रम केल्याच्या नंतर त्यांना आनंद वाटतो. अरे आम्ही होतो तोपर्यंत यांनी सेवा केलीच केली, पण आम्ही गेल्याच्या नंतर आमचं महत्व यांनी वाढवलं. वाढवी महत्व वडिलांचे, म्हणून त्यांना आनंद वाटतो. महाराजांनी वरून आशीर्वाद देत आहेत. काय करतायत, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांचे सदा. मग काय केलं पाहिजे बरं हे कर्म. कारण तसं पाहिलं तर महाराज शास्त्रामध्ये 3 प्रकारचे कर्म 4 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. एक नित्य कर्म, एक नैमित्तिक कर्म, एक काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म कशाला म्हणायचं, जे सतत केलं जातं त्याला काय म्हणा. काही गोष्टी महाराज जीवन जगत असताना काही गोष्टी सतत कराव्या, काही गोष्टी कधी कधी कराव्या आणि काही गोष्टी कधीच करू नये. विठ्ठल विठाला 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 विठाला. काही गोष्टी सतत कराव्या. काय सतत केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन सतत केलं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण, गीता भागवत करी श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा. कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळकन्या पुत्र होती जे सात्विक. हो. अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण. आज विशेष पर्व काळी महाराज गीता जयंती बने पायो बायोग बर का. आज गीता जयंती महाराज, पुन्हा एकादशी आहे आणि वडिलाची पुण्यतिथी. जीवनामध्ये 3 दिवस महत्वाचे असतात बघा. एक पितृपक्ष, एक कोणता पितृपक्ष, एक पितृपंधरवाडा आणि वडिलाची पुण्यतिथी. वडिलाची पुण्यतिथी स्वर्गीचे पितर जेवती. 3 दिवस महत्वाचे असतात, म्हणून काही गोष्टी सतत करायच्या. अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं चिंतन हे सतत केलं पाहिजे. सत्कर्म सतत केलं पाहिजे. श्वास सतत घेतला पाहिजे, बरोबर का नाही. काही गोष्टी कधी कधी केल्या पाहिजे. मला सांगा, औषधी कधी कधी घ्यावा का सतत घ्याव्यात. औषधी कसं आहे, सुधरत नाही का. कधी कधी घ्यावात का सतत घ्याव्यात, बोला ना. औषध कधी घ्यावं, कधी कधी घ्यावं का आजारी पडल्यानंतरच घ्यावं. आजारी पडल्यानंतरच घ्यावं, आहे का नाही. काही गोष्टी कधी कधी घेतल्या पाहिजे, काही गोष्टी सतत घेतल्या पाहिजे. काही गोष्टी कधीच करू नये, काही गोष्टी सतत कराव्या, काही गोष्टी कधीच करू नये. बघा, मांस भक्षण कधीच करू नये, वाईट कृत्य कधीच करू नये, दारू कधीच पिऊ नये. म्हणून बघा, सतत या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये नित्य कर्म आलं महाराज. नित्य काय करायचंय, रोज सकाळी उठल्याच्या नंतर महाराज उठायचं, स्नान करायचं आणि जेवायला बसायचं. हे काय आहे, नित्य उठून या खावयाची चिंता आणि पूजा कोणी करायची. काय गोष्टी महाराज नित्य आहे, याला नित्य कर्म म्हणा. कोणतं कर्म, नित्य कर्म. उठल्याच्या नंतर स्नान महाराज रोज केलं पाहिजे का कधी कधी केली पाहिजे.
रोज आंघोळ केली पाहिजे. कारण शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. शतम विहाय भोक्तव्यम 100 काम महाराज अंगावरती आले. एकाच वेळेला जर तुम्हाला 100 काम आले, इकडे लक्ष द्या, एकाच वेळेला तुमच्या अंगावरती 100 काम महाराज तुम्हाला 100 काम करायचे, पण ते 100 काम बाजूला ठेवा आणि पहिलं काय करा, भोजन करा. शतम विहाय भोक्तव्यम. दुसरं आहे सहस्रम स्नानमाचरेत. सहस्र काम 1000 कामं तुम्हाला करायचे, ते 1000 कामं बाजूला ठेवा आणि पहिलं स्नान करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम. 1,00,000 कामं तुम्हाला करायचे, 1,00,000 कामाचा त्याग करा आणि दान करा. आणि कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. कोटी कामाचा त्याग करा आणि हरिभजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कोटी कामाचा त्याग करा आणि हरीचं भजन करा. राम राम स्मरा आधी चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने हरे देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीचा प्रदक्षिणा तुळसीचा प्रदक्षिणा तुळसीचा प्रदक्षिणा तुळसीचा युक्त युक्त काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. गोड प्रमाण दिलं महाराजांकरता. टाळी वाजवा एकदा. जोऱ्यात वाजायला भुका लागल्यात का? थोडं पुढे पुढे सारखा बरं दाद्या, सारखा पुढे थोडं असं सारखा सारखा. पुरुष मंडळी समोर 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 सारखा. महिला मंडळ सारखा पुढे. उठून पुढे या ना असं इकडे जवळ. उठा उठा उठा, खरकू नका हो, पुढे सारखा. हा उठा उठा. विठाला 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 चला, नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म प्रायश्चित्त कर्म. नित्य कर्म केलं पाहिजे महाराज. आणि आजचं जे कर्म आहे हे नित्य कर्म नाही महाराज, मग हे नैमित्तिक अशा प्रकारचं कर्म आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कर्म अशा प्रकारचं, म्हणून याला नैमित्तिक कर्म म्हणतात. श्राद्ध कर्म काय म्हणतात? हे श्रद्धेच्या द्वारा केलं जातं, म्हणून याला काय म्हणायचंय? श्राद्ध कर्म म्हणायचं. श्रद्धेनं दीयते क्रियते यत्तत् श्राद्धम. विठाला हो, हे श्राद्ध कर्म का करायचंय? बघा, जीवन जगत असताना आपल्यावर काही जणांचे उपकार आहेत. तसं शास्त्र सांगते बघा, कुणाकुणाचे आपल्यावरती उपकार आहेत. रविश्चंद्र घना वृक्षः नदी गावश्च सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मित. भगवंताने 7 गोष्टी महाराज उपकाराकरता आपल्याला निर्माण केलेल्या आहेत. रविश्चंद्र घना वृक्ष. रवी नाम सूर्य, चंद्र घना नाम पाऊस. रविश्चंद्र घना वृक्ष, पाऊस हा उपकारा करताय. झाड हे उपकारा करताय. रविश्चंद्र घना वृक्ष नदी गावश्च सज्जना. नदी ही उपकार करण्याकरताय, गाय ही उपकार करण्याकरताय, आणि सज्जन नाम संत हे उपकार करण्याकरताय. विठाला 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 विठाला. हो, कारण संत कशा करताय महाराज? येथे उपकारा येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आले घरच्या वैकुंठी. आले घरच्या वैकुंठी. उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी किंवा उपकारासाठी केले हे उपाय. संत महात्मे उपकार करण्याकरता येतात. 7 गोष्टी उपकारा करताय महाराज. त्याच्यात विशेष म्हणजे आहे का, आपल्यावरती कोण कोण उपकार करते. विशेष म्हणजे आपल्यावरती आई वडिलांचे काय आहे उपकार आहे. एक संतांचे उपकार आहे, एक भगवंताचे उपकार आहेत. विठाला 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 विठाला. हो,
आपल्यावरती भगवंताचे उपकार आहे महाराज. भगवंताने सुंदर अशा प्रकारचा नरदेह आपल्याला दिला. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने भजना करता काय दिला? नरदेह अशा प्रकारचा दिला. पण काही लोक म्हणते महाराज आम्ही देवाला मानत नाही. भगवान परमात्मा म्हणत असतो तू मुझे मान या ना मान लेकिन मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरी बनी बनाई दुनिया में रहता है. ज्या दिवशी महाराज परमात्मा आपल्याला मानणार नाही ना त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी झालेली असेल. काय झालेली असेल? कशा करता? आपल्याला स्मशानभूमीत नेण्याकरता महाराज आहे का नाही. भगवंताचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. संत महात्म्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. काय माहिती आहे महाराज? पशुवृत्तीच्या माणसाला संत महात्मे माणूस बनवतात आणि माणसाला परत देव बनवतात. हे संतांचे आपल्यावरती काय आहे? उपकार अशा प्रकारचे. संत काय करतात? संत आपल्याला निरंतर जागवतात. मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता उपकार. काय सांगू आता संतांचे 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 उपकार. मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची व्हावे उतराई. 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 त्याची व्हावे उतराई. काय द्यावे त्याची व्हावे उतराई. काय द्यावे त्याची व्हावे उतराई. काय द्यावे त्याची व्हावे उतराई. संत काय करतात? मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत महात्म्यांचे आपल्यावरती अनंत अशा प्रकारचे उपकार आहे महाराज. संत काय करतायत? जाग करतायत. तुम्ही म्हणतात महाराज आम्ही काय झोपलोय काय? अहो आपल्याला अनादिकालापासून झोप लागलेली आहे. अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित हो दा प्रबोधा अनादि जो. अज्ञानाच्या झोपेमध्ये आपण झोपलेलो आहे. म्हणून आपल्याला जागृती महाराज आपल्याला उठवण्याकरता कोण येत असतात? संत येत असतात. बघा संत कुणाकुणाला जाग करतायत? संत जीवाला जाग करतायत. संत महाराज संतांना जाग करतायत आणि संत देवाला जाग करतायत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो संत महात्मे देवाला जाग करतायत महाराज. काकड्यामध्ये उठा जागेवार उठा पांडुरंगाचा दर्शन घ्या सगळा. झाला अरुणोदय सल्ली निद्रेची वेळा. हो झाला अरुणोदय सल्ली पांडुरंगाचा समय पातला. वैष्णवांचा मेळा करून झाला अरुणोदय सल्ली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. दोन प्रमाण आहेत ते. चला संत महात्मे देवाला जाग करतायत. संत महात्मे जीवाला जाग करतायत. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा अमानाये भरवसा. हरी उजेड पडताना गळा पडेल पाचा. उठा की जी माय बाप कैसे लागली झोप. जीवाला जागा करतायत महाराज. उठा सकळ जन उठले नारायण. जीवाला जागा करतायत. आणि संत महात्मे संतांना जागा करतात. उठा साधू संत साधा पुलेहित. संत महात्म्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. दुसरी गोष्ट महाराज भगवंताचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्यावरती आई वडिलांचे अनंत उपकार आहे. लेकरांची सेवा केली सतू. उपकार
तू मावली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. वा सुंदर परंपरा. आपल्यावरती आई वडिलांचे उपकार आहे, आपल्यावरती देवाचे उपकार आहे आणि एक संतांचे उपकार आहे महाराज. आई वडिलांना कधी विसरायचं? जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, तेच लागे माझ्या बोटाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. हो, आईचे उपकार आहे महाराज आणि आपल्यावरती वडिलांचे उपकार आहे महाराज. अरे ज्याच्या जीवनामध्ये वडील गेलेत ना, काय दुःख असतं महाराज. वडील गेल्याच्या नंतर रात्री भाजीत पडणाऱ्या तेलापासून तर सकाळी चहापत्तीच्या ज्या माणसाला चिंता असते ना, त्यांना वडील म्हणतायत. काय म्हणतात? वडील अशा प्रकारचं म्हणतात. बघा, तुम्ही शाळेमध्ये गेल्याच्या नंतर पास झाल्याच्या नंतर महाराज आई गावभर पेढे वाढते, पण तुम्ही शिकले पाहिजे म्हणून याजाने पैसे काढून महाराज शाळेचं कॉलेजचं डोनेशन भरतो ना, तो बाप असतो. काय असतो? बाप असतो महाराज. म्हणजे बापाला कधीतरी जाणलं पाहिजे, मांडलं पाहिजे, हे का नाही? बघा, जीवन जगत असताना महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचा मूळ पायाच आहे महाराज. मला सांगा, पुंडलिकरायाने अशी कोणती भक्ती जीवनामध्ये केली होती हो? काय तप केलं होतं का, जप केला होता, काय यज्ञ केला होता? कशामुळे भगवंताला बरोबर भेटायसाठी? पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळीहूनी येता किंवा गोकुळीहूनी झाला येता. का? फक्त आई वडिलाची सेवा केली होती. पितृपुण्य ठेवा लाधला निधान, ब्रह्मसनातन अंग संग. फक्त आई वडिलांच्या जीवनामध्ये सेवा केली महाराज. काय केली? आई वडिलांची सेवा केली. त्यामुळे महाराज जगाचा मालक आला हो भेटण्याकरता. पुंडलिका, अरे तुला भेटण्याकरता मी आलोय, माझ्याकडे बघ जरस. त्यावेळेस देवाने महाराज पुंडलिकरायांना सांगितलं, देवा थोडं हळूनी बोला, मी माझ्या वडिलांचं काय करतोय? सेवा अशा प्रकारची करतोय. माझ्या पित्याची होईन निद्राभंग, न घडावा प्रसंग बोलण्याचा. देवाला सांगितलं, देवा गप बसा म्हणे, मी माझ्या वडिलांची काय करतोय? सेवा करतोय. अरे मी काय करू म्हणे तोपर्यंत? महाराज वीट घेतली हातामध्ये, मागं भिरकावली. ऐसा कैसा पुंडलिका रे तू धीट, मागे भिरकावली वीट. वीट फेकली महाराजांनी, याच्यावरती काय राहा म्हणे? उभा. अशा प्रकारचा युगे 28 विटेवरी उभा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पुंडलिकारी महाराज कोणत्या बळावर बरं भगवंताला विटेवरती उभा केलं? फक्त आई वडिलांच्या सेवेच्या बळावरती. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा. महाराज सेवेच्या बळावर पुंडलिकाने महाराज परमात्म्याला काय केलं? उभा अशा प्रकारचं केलं महाराज. म्हणून बापाला कधीतरी जाणण्याचा प्रयत्न करा. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे महाराज, रायगडाचा तख्त आहे. आदिल मोगल कुतुब सगळ्यांना झुकवलंय राजांनी. 32 मन सोन्याचं सिंहासन बसायला तो संध्याकाळच्या वेळेला महाराज राष्ट्रमाता राजमातेच्या चरणी भगवान महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठी मारली आणि महाराष्ट्राचा पोशिंदा ढसा ढसा रडला. त्यावेळेस आईसाहेबांनी विचारलं, शिवबा रडताय कशा करता? 32 मन सोन्याचं सिंहासन तुम्हाला बसण्याकरताय, तुम्ही राजे झालात. अरे भारताचे पहिले राजे छत्रपती तुम्ही आहात, तुम्ही छत्रपती झालात. त्यावेळेस राजांनी सांगितलं, आईसाहेब आम्ही छत्रपती झालो, पण ऐका ना, हे सुख पाहण्याकरता, हे आनंद पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं
कुंकू आणि माझ्या गळ्यात तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझा बाप शहाजीराजे भोसले जिवंत असता तर माझ्या बापाला किती आनंद वाटला असता. मग कधीतरी बाप नावाचं पात्र जाणण्याचा प्रयत्न करा. विठाला म्हणून जाता जाता सांगतो बघा, 4 गोष्टी माणसाने कधी जीवनात विसरायच्या नाही. एक भगवंताला विसरायचं नाही, कुणाला? एक परमात्म्याला विसरायचं नाही, एक संतांना विसरायचं नाही, एक आईवडिलांना विसरायचं नाही आणि एक मरणाला विसरायचं नाही. विठाला 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 विठाला. हो, कारण जो उपकार विसरतो ना महाराज, त्याला काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये? कृतघ्न म्हटलेलं आहे. आणि वडिलांचे महाराज उपकाराची जाणीव ठेवून यांनी हा मोठा कार्यक्रम केलाय, याला कृतज्ञ बोलो म्हणा. विठाल म्हणून बघा, भगवंताला विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, संतांना कधी जीवनामध्ये विसरायचं नाही. तिसरी गोष्ट, आई वडिलांना विसरायचं नाही. आणि चौथी गोष्ट, मरणाला विसरायचं नाही. बघा कबीर महाराजांचा भादो आहे, दो बात नको मत भूल, जो चाहे सो कल्याण, पहले निज मोत को दुजे श्री भगवान. मरणाला जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. कुणाला? मरणाला जीवनामध्ये विसरायचं नाही. मरण टाळता पण येत नाही महाराज. जरी तुम्ही विसरले ना, टाळता येतं का? मातलो यश गोविंदम पिता यश धनंजय. अरे अर्जुनासारखा धनुर्धारी ज्याचा पिता आहे, जेने संग्राम हरू जिंकिला, निवात कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तो केला गंधर्वासी. असा असणारा शूरवीर अर्जुन ज्याचा पिता आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा अशा प्रकारचा आहे, त्या अभिमन्यूला मरण टाळता आलं का? मरार तो प्रत्येकालाच लागणार आहे ना. आले अवतार. दादा मला सांगा, अवताराचे अवतार संपले महाराज, मग अवतावरले राहतील का? होय, अवतावरले राहतील. महाराज एका कीर्तनात मी असं सांगितलं, या गावातले सगळे लोक जाणार आहेत. कीर्तनामध्ये महाराज सगळे लोक जाणार आहे म्हटल्याच्या नंतर महाराज लोक असे काय झाले, नाराज झाले. पण एक कोपऱ्यामध्ये त्या बसलेल्या आजी नाही का, तशा आजी हसत होत्या. त्या हसायला लागल्या. म्हणलं आजी तुम्हाला काय झालं? म्हणे हसायला. म्हणे महाराज तुम्ही काय म्हटले? या गावातले सगळे लोक जाणार आहे. म्हणे मी या गावची नाही. अरे मग तू या गावची नाही म्हणजे जाणार नाही का? अरे प्रत्येकाला जावं लागतं. येथ नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव किती. अरे या मरणाच्या बाबतीमध्ये वशिला लावता येत. पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. ज्याचा जन्म झालाय महाराज, त्याला निश्चित मरावं लागणार आहे. जो खाटेवरती आला त्याला ताटीवरती जावंच लागणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं करावंच लागणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फिकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बांध गया जंजीर. प्रत्येकाला जावं लागणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पळे काळ के फाशी. मग आपली मारा आपला हिशोब पुढं लावता. अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, अर्जुनासारखा ज्याचा बाप आहे, त्या अभिमन्यूला महाराज मरणाच्या बाबतीमध्ये वशिला लावता आला नसता का? पण त्याला सुद्धा वशिला लावता आला नाही. अरे ब्रह्मांडाचा धनी भगवान प्रभू रामचंद्र असा ज्याचा मुलगा आहे, तो राजा दशरथ, जगन्माता जननी महाराज सीतामाता ज्याची सून आहे,
इंद्रासारखा ज्याचा मित्र आहे त्या महाराज दशरथ राजाची काय अवस्था पहा. 4 पुत्र राया दशरथा अंतकाली एकही नव्हता. महाराज विचार करा मग त्यांच्या बाबतीत जर तसं घडलं, देव महाराज देवाच्या बापाच्या बाबतीत जर असं असेल तर मग तुमच्या आमच्या वडिलाची कुठं गणती करता. विठाला 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 हो मराव प्रत्येकाला लागणार आहे महाराज. काही आपल्या सोबत येते का मला सांगा. 2-4 एकर घेऊन गेलाय का कोणी वर बोला ना. कोण नेलंय का वरे सगळं इथं टाकून जावं लागतं महाराज. 2-4 अंगठ्या भाऊ 2-4 अंगठ्या काही नाही महाराज. काही सोबत येत नाही. अहो रावणाच्या संपत्तीचा विचार करा ना आपल्याकडं काय सांगा ते कवाडी सांगा ते कवाडी गेली नाही सांगा ते कवाडी गेली नाही सांगा ते कवाडी तुका म्हणे जाती संपदा आहे बडी तुका म्हणे जाती संपदा आहे बडी तुका म्हणे जाती संपदा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती संपदा होती महाराज. 7 घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 घर महाराज कशाचे होते. 7 घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर महाराज रावणाचे कशाचे होते. सोन्याचे होते. मला सांगा रावणाच्या घरात सोनं होतं का घरात सोन्याचे होते. काय होतं बोलत जा इकडे बोलत नाही का हो. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं. घर सोन्याचे होते महाराज. एवढा रावण श्रीमंत. अहो पतिव्रता बायको भेटली होती रावणाला. कशी पतिवार्ता नाही कशी पतिव्रता. पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. महाराज जी नवऱ्याला बोलूच देत नाही ती पतिवार्ता आहे का नाही. मंडोदरी महाराज कशी होती पतिव्रता होती आणि विशेष सुंदर अशा प्रकारची होती. नाही तर महाराज नवऱ्याला बोलूच देत नाही बाया. आज बोलू देतात का नाही तर बायामध्ये महाराज एक जणाला असे विचारू लागली काय काय सांभाळू म्हणे मी. आखाडा सांभाळू का घर सांभाळू का लेकरं सांभाळू हा का ढोरं सांभाळू म्हणे. तो पाया पडतो रे बाबा तो तोंड सांभाळ. तोंड काय सांभाळ तोंड बोलू देत नाही महाराज आहे का नाही. चला रावणाला महाराज पतिव्रता बायको भेटली होती. कशी पतिव्रता आणि विशेष सुंदर होती. सुंदर स्त्री कशाला म्हणायचं तनुगंधान माल्यान आहे ते. एखाद्या झाडाला पान फुल फळ जर लागत नसेल आणि त्या झाडाखालून जर एखादी सुंदर स्त्री गेली ना महाराज त्या झाडाला सुद्धा पान फुल फळ लागावं. आपल्या बाया महाराज पळाटीत गेले की पाते गळती आहे का नाही. चला एवढा मोठा रावण असणारा महाराज पण काय सांगा ते कवडी गेली नाही. काही अशा प्रकारचं सोबत येत नाही. मग तुम्ही म्हणता महाराज काही सोबत येत नाही का. येत नाही असं नाही महाराज. सोबत जर काय येत असेल तर तुम्ही आम्ही केलेलं चांगलं कर्म हे का नाही. तुम्ही जर वाईट कर्म केलं तेच तुमच्या सोबत येणार आणि तुम्ही जर चांगलं कर्म केलं ते सुद्धा सोबत येणार. तुम्ही म्हणता कसं काय महाराज आम्ही या जन्मात कर्म करतो ते पुढच्या जन्मात आम्हाला भोगावं लागतं. पटत नाही हो महाराज. पडतंय का तुम्हाला. या जन्मात करायचं पुढच्या जन्मात भोगायचं. त्याच्याकरता महाराजांनी दृष्टांत दिलाय बघा. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारनुगच्छति. यथा धेनु सहस्रेषु हजारो गायी महाराज एका गोठ्यामध्ये बांधलेले आहे आणि त्या एका गोठ्यामध्ये बघा एकाच गायचं वासरू सोडा. ते कोणत्या गायचं दूध पेल बरं. जी धडधाकट आहे का जिचं दूध असं गुळचट लागतं तिचं दूध पेईल का जिचं दूध असं गुळचट लागतं तिचं दूध पेल. कोणत्या गायचं दूध पेईल. गावरान गायचं बोलतो बरं मी. मला सांगा 1000 गायी बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकाच गायचं वासरू सोडा ते कोणाला जाऊन पेईल. कोणाला त्याच्या आईलाच जाऊन पेन बरोबर आहे का नाही. ते महाराज 1000 गायीमध्ये ते आपल्या आईलाच शोधून काढतं. तसं महाराज म्हणतात तथा पूर्वकृतम कर्म कर्तारनुगच्छति. तुम्ही तसं केलेलं मागच्या जन्मातलं कर्म हे कर्त्याला शोधूनच काढतं. विठाला हो कर्म करत असताना चांगलं केलं पाहिजे. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम खाटे बन कर मत रहना. चांगलं करता आलं तर महाराज कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका पण कुणाचं वाईट करू नका.
हे तर महाराज लय वाईट बुद्धी आपली. एक जण महाराज असाच पळत आला म्हणे महाराज हा करा म्हणे. म्हणलं काय म्हणे पेढा. मला कशामुळे एवढा पेढा. नाही हा करा म्हणे. माझ्या तोंडामध्ये महाराज 2 पेढे कोंबले त्याने. किती. अरे म्हणलं तुला आनंद जरी झाला कशाचा. म्हणे शेजाऱ्याला लॉटरी लागली. काय लागली. अहो मावशी काय लागली. किसकिंदाजी शेजाऱ्याला काय लागली. लॉटरी लागली म्हणे. म्हणलं बाबा शेजाऱ्याला लॉटरी लागली तुला एवढा आनंद झाला. काय महाराज म्हणलं भाग्यवान माणूस येऊ. हा शेजाऱ्याला जर लॉटरी लागल्याच्या नंतर याला एवढा आनंद होत असेल. महाराज आनंद बिनंद काय नाही म्हणे. त्याचं तिकीट हरपलं. अरे दुसऱ्याचं वाईट झाल्याच्या नंतर महाराज माणसं सदा स्वतःच्या दुःखाने दुःखी नाहीये. एवढे दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. विठाला हो. बघा जीवनामध्ये मरणाला कधी विसरायचं नाही. कारण मरण हे येणारच आहे महाराज. उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरण हे निश्चित अशा प्रकारचे येणारे. महाराजांनी सांगितलं बाबा रे एक ना एक दिवस मरायचंय ना. मग मरायच्या अगोदर जीवनामध्ये काय करा. अभंगाचं सांगतो तू मासी बजारे काय गोड वाजवलं महाराजांनी. पंढरीनाथ पंढरीनाथ. हातीला बोलते बोल की हो थोडं शांत बसा. चला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो काय करा. विठ्ठलाला भजा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाचं भजन अशा प्रकारचं करा. काय करा. विठ्ठला विठ्ठला हो तुकोबाऱ्या म्हटले मी तुम्हाला सांगतो काय करा. भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं भजन केल्यानंतर काय होईल महाराज. काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवंताचं भजन केल्याच्या नंतर अनेक 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 फायदे महाराज. भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर किती फायदे बघा. 2 मिनिटात सांगतो. तुम्ही जर महाराज गंगेला स्नान करण्याकरता जर गेले तर तुमच्या जीवनामधलं पाप जाते. काय जाते बोला. काय जाते. पाप अशा प्रकारचं जाते. पण पुण्य निर्माण होतं का. बोलत जा. पुण्य निर्माण होतं नाही महाराज. पाप जाते पुण्य निर्माण होत नाही.
बघा तुम्ही जर अन्नदान केलं तर पुण्य निर्माण होतंय, पाप जाते का नाही. भगवंताचं भजन केल्याच्या नंतर महाराज पुण्यही निर्माण होतं आणि पापही जातंय. किती पुण्य निर्माण होतं? पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढं पुण्य निर्माण होते, पाप जाते. किती जाते? जातील लया शिक्षण हरि उच्चारणे अनंत पाप हरि उच्चारणे हरि उच्चारणे अनंत पाप हरि उच्चारणे अनंत पाप जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे. बघा भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर पापही जातं आणि पुण्यही निर्माण होतं. म्हणजे भगवंताचं महाराज नाम ही डबल पॉवरची मशीन आहे. कशी? तुम्हाला डबल पॉवरची मशीन आवडते का सिंगल पॉवरची? कसं आहे? डबल पॉवरची आहे का नाही? भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर पापही जातं, पुण्यही निर्माण होतो. एवढंच नाही महाराज आणखी फायदे सांगतो बघा. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर काम क्रोध सुद्धा काय होत आहेत? शांत अशा प्रकारचे होतात. राम राम म्हणता काम क्रोधाचे दह जाय अभिमान देश धडी. परमात्म्याचं महाराज चिंतन केल्याच्या नंतर अभिमान सुद्धा जीवनामध्ये जातो. आणि महाराज परमार्थामध्ये भगवंताला सगळं काही सहन होत नाही, सहन होतो. अभिमान सहन होत, देव सगळं सहन करतो पण अभिमान सहन होत नाही महाराज. माय मावल्या हो, भगवंताला एका गोष्टीची ॲलर्जी. कशाची? हो आजी, चष्म्यावाल्या आजी, भगवंताला एका गोष्टीची ॲलर्जी. कशाची? अहंकाराची, अभिमानाची. भगवंताला अभिमान जमत? तिळभरी जोरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. देवाला तो कशा वाटतो? पर्वतासारखा दिसतो. काय? अभिमान. भगवंताला सगळं सहन होतं महाराज पण अभिमान सहन होत. तुका म्हणे देव झाला, अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला किंवा अभिमान झाला, तुका म्हणे वाया गेला. परमात्म्याला अभिमान सहन होत नाही महाराज. बघा एक इतिहासामधलं महाराज एक पात्र आहे, महाकवी कालिदास. राजा भोज आणि त्यांच्या दरबारामध्ये होते कोण? महाकवी कालिदास. कालिदास एवढे विद्वान होते महाराज, एवढे विद्वान होते, एवढा जनमानसावर त्यांचा प्रभाव अशा प्रकारचा होता. खूप अशा प्रकारचे विद्वान होते. अहो त्या काळामध्ये 2 राज्यांमध्ये काय चालायचे? 2 राज्यातल्या विद्वानांमध्ये महाराज खंडन मंडन क्रिया चालायची, स्पर्धा अशा प्रकारची लागायची. त्याला म्हणायचे खंडन मंडन क्रिया. ज्याने महाराज प्रश्न मांडलाय त्याला मंडन म्हणायचे, ज्याने त्याचं खंडन केलं त्याला खंडन अशा प्रकारचं म्हणायचे. अशा अनेक याच्यामध्ये महाराज अनेक स्पर्धामध्ये कोणी कालिदासजींनी भाग घेतला होता आणि अनेक मानपत्र कालिदासजींना महाराज मिळाले होते. एवढे कालिदासजी विद्वान होते. किती विद्वान होते असं म्हणतात बघा. कालिदासजी ज्या गावामध्ये राहत होते त्या गावातलं लहान मूल जर झोळीमध्ये रडायला लागलं ना तर संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतं. एवढे महाकवी कालिदास विद्वान होते. एवढे विद्वान महाराज, एवढे विद्वान. पण झालं काय माहिती आहे का? त्यांना थोडासा अहंकार झाला. कशाचा? आपल्या विद्वत्तेचा. माझ्यासारखा कोणी विद्वानच नाही म्हणे. असा अहंकार झाल्याच्या नंतर महाराज एक दिवशीचा प्रसंग, कालिदासजी निघाले महाराज. ग्रीष्मातला तापलेला सूर्य अशा प्रकारचा महाराज, अंगाची लाही अशा प्रकारचे होते. काय करावं? कशाला तर कोरड अशा प्रकारची पडली, तहान लागली. कालिदासजी महाराज घोड्यावर बसून चालले होते. इकडं तिकडं पाहिलं, कुठं पाणी दिसत नाही, कुठं एखादं घर दिसत नाही, एखादी वस्ती दिसत नाही. काय करावं? इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर महाराज समोर त्यांना एक टेकडी दिसली आणि त्या टेकडीवरती एक झोपडी होती. कालिदासजींच्या लक्षात आलं झोपडी दिसते त्या अर्थी तिथं कोणीतरी राहत असेल. कालिदासजी महाराज तिथे गेले. गेल्याच्या नंतर महाराज ते मोडका दरवाजा त्याच्यावर असं वाजवलं. आहे का कोणी घरात? कोणी विचारलं? कालिदासजींनी विचारलं. विचारल्याच्या नंतर महाराज आतून आवाज आला, कोण आहे बाहेर? आतून महाराज 85 वर्षाच्या आजी बाहेर आल्या. बघा फाटकी चोळी अंगावरती धारण केलेली आहे, डोक्याचे केस पांढरे झालेले, कपाळावरती आढ्या अशा प्रकारच्या पडलेल्या आहेत, डोळ्याच्या दोन्ही बाजूला घाण साचलेली आहे, मलिन चोळी अंगावरती परिधान अशा प्रकारची केलेली आहे. त्या आजी काठी टेकवत 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 अशा कमरेमध्ये वाकलेल्या बाहेर अशा प्रकारच्या आल्या आणि विचारलं, कोण रे बाबा तू? त्यावेळेस कालिदासजींना वाटलं हिला काय सांगू मी कोण येते. अरे चांगले चांगले लोक माझ्या पायापाशी बसते म्हणे. कोण? कालिदासजींना वाटलं चांगले चांगले लोक पायापाशी बसतात म्हणे, हिला काय सांगू मी कोण येते. त्यावेळेस आजीने विचारलं, बाबा कोण तू? त्यावेळेस कालिदासजींना वाटली हिची काय थोडीशी मस्करी करावी, गंमत करावी. त्यावेळेस आजीला महाराज कालिदासजींनी सांगितलं, आजी मी प्रवासी आहे, प्रवासी. त्यावेळेस आजीने सांगितलं, बाबा तू प्रवासी कसा असू शकतो रे? या जगामध्ये फक्त 2च प्रवासी आहे, एक सूर्य आणि दुसरा चंद्र.
महाराज एवढं उत्तर ऐकल्याच्या नंतर कालिदासजींना महाराज गारच झाले. कालिदासजी अरे माझ्या उत्तराचं महाराज माझ्या प्रश्नाचं खंडन केलंय नाही. कालिदासजींना महाराज थोडंसं राग अशा प्रकारचा आला. अपमान माणसाला सहन होत नाही. त्यावेळेस कालिदासजींनी सांगितलं आजी मी अतिथी नाही, मी प्रवासी नाही. म्हणे मी अतिथी आहे. अतिथी कोण आहे? अतिथी अशा प्रकारचं आहे. त्यावेळेस कालिदासजींनी महाराज अतिथी म्हटल्याच्या नंतर त्या आजीने सांगितलं बाबा रे तू अतिथी कसा असू शकतो? या जगामध्ये फक्त दोनच अतिथी आहे, एक तारुण्य आणि दुसरा पैसा. आले की जातातच म्हणे. कालिदासजी महाराज आईस्क्रीमच झाले. कालिदासजी गार झाले. महाराज विचार करू लागले माझ्या उत्तराचं खंडन केलं म्हणे, माझ्या प्रश्नाचं अशा प्रकारचं खंडन केलंय. राग आला महाराज कालिदासजींना. कालिदासजीने सांगितलं आजी मी प्रवासी नाही, मी अतिथी नाही. म्हणे मी हट्टी आहे. हट्टी. आजीने सांगितलं बाबा रे तू हट्टी कसा असू शकतो? या जगामध्ये फक्त दोनच हट्टी आहे, एक हातपायाचे नख आणि डोक्यावरचे केस. किती कापा महाराज येतातच. एवढं उत्तर ऐकल्याच्या नंतर महाराज कालिदासजींना स्वतःच लाजले. महाराज कालिदासजी अरे ज्या आरती एवढ्या टेकडीवरती ही राहती एखादी योगिनी असली पाहिजे, आहे का नाही? एखादी योगिनी असली पाहिजे. कालिदासजींना महाराज काय झाला, त्यांचा अहंकार थोडासा कमी झाला. कालिदासजीने साष्टांग प्रणिपात केला. आजी मला माफ करा, मी मूर्ख आहे मूर्ख. त्यावेळेस आजीने सांगितलं बाबा रे तू मूर्ख कसा असू शकतो? या जगामध्ये फक्त दोनच मूर्ख आहे. किती मूर्ख आहेत? दोनच मूर्ख अशा प्रकारचे. एक तो राजा, कुणालाही महाराज विद्वान म्हणून मान्यता देतो, आणि ही दुसरी ही बिचारी प्रजा, हिला काही कळत नाही, कुणालाही विद्वान म्हणते म्हणे. एवढं ऐकलं कालिदासजीने महाराज साष्टांग प्रणिपातच घातलं, लोटांगण घातलं महाराज. विठाला आजीने सांगितलं चिंता करू नको, उठून उभा राहा म्हणे. तात्या उठून उभा राहिल्याच्या नंतर आजी नव्हत्या, साक्षात सरस्वती माता तिथं उभी होती. सरस्वती मातेने कालिदासजींना सांगितलं अरे ज्या ज्ञानाने मोक्षापर्यंत जायचंय त्याच ज्ञानाने महाराज नरकाचा दरवाजा स्वतःच्या हाताने कशाला उघडा करतो? बघा ज्ञानाने मोक्षही मिळतो. ज्ञानाचा अभिमान झाल्याच्या नंतर महाराज नरकाला सुद्धा जावं लागतं. दरिल्या शिकल्या बोधाचा, शिकल्या बोधाचा दरसिल ताटा, शिकल्या बोधाचा, शिकल्या बोधाचा, शिकल्या बोधाचा दरसिल ताटा, शिकल्या बोधाचा, शिकल्या बोलाचा, शिकल्या बोलाचा दरसिल ताटा, शिकल्या बोलाचा, हो शिकल्या बोलाचा, शिकल्या बोलाचा दरसिल शिकल्या बोलाचा धरसील ताटा, तरी जासी वाटा यमपंथे. ज्ञानाचा अभिमान झाल्याच्या नंतर महाराज नरकाला सुद्धा जावं लागतं. आणि ज्ञान झाल्याच्या नंतर अहंकार येतोच महाराज. नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबराय वर्णन करतात बघा. म्हणून परमार्थामध्ये अभिमान सहन होत नाही. आणि असा अभिमान जर घालवायचा असेल तर राम राम म्हणता काम क्रोधाचे दहन, जाय अभिमान हो देशोधडी. भगवंताला भजल्याच्या नंतर, भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर अभिमान जातो महाराज. विठ्ठल अनेक महाराज फायदे. एवढं चंचल असणारं मन सुद्धा कशाने शांत होतं? परमात्म्याच्या नामचिंतनाने शांत होतं. किती चंचल आहे माणसाचं मन? चंचल मन कृष्ण परमाती बलव दृढम तशाम निग्रम मन्ये वायुर्य सुदुष्करम. आधीच माकडे बघा भाऊ, आधीच माकडे, आणि त्याला एक ग्लास दारू पाजली, किती उड्या मारील? त्या दारू पिणारे माकड का साध्या उड्या आणते? आधीच माकड महाराज त्याला एक ग्लास दारू पाजली, परत त्याला महाराज विंचू चावला, पुन्हा त्याच्यामध्ये भूत घुसलं, आता किती उड्या मारेल? एवढं चंचल. आधीच माकड चंचल, त्याला दारू पाजली, त्याच्यामध्ये भूत घुसलं, परत त्याला विंचू चावला. महाराज म्हणतात एवढं महाराज माकड किती चंचल आहे, त्याच्यापेक्षा लाख पटीने माणसाचं मन चंचल आहे. विठ्ठल मर्कटस्य सुरापानम तदृश्यकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. एवढं माणसाचं मन चंचल आहे. किती चंचल आहे? नाथबाबांनी तर अनेक ओव्या खर्च केला महाराज. वारा बांधवेल मोठे, अग्निप्राश वेलाव चोटे, समुद्र घोटे वेल घोटे, परी मन आत्मनिष्ठेवरी नाही. आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याचे मुरडवेल नरडी, परिमनाच्या ओढी अनिवार्य. काळ जिंकवेल तत्वता,
त्रिभुवनाची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझ विना अच्युता घडे केवी देवा तुझ्याशिवाय हे मन शांत होणार नाही. म्हणजे मन जर शांत करायचं असेल तर देवाच्या पायाकडे लावायचं. आणि एकदा का देवाच्या पायावरती गेलं आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. किंवा नाम घेता मन निवे. परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर मन शांत होतं. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज नाही भजलो तर नाही तरी गेला जन्म वाया. कळलं महाराज आला आमच्या लक्षामध्ये. महाराज 1:15 वाजलाय बघा. आला आमच्या लक्षामध्ये का देवाचं भजन केलं पाहिजे. पण ऐका ना आम्ही संसारिक माणसं. एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही देवदेव करायला मोकळे. महाराजांनी सांगितलं अरे जेवढे म्हणून तुम्ही या संसाराची बरोबरी कराल ना तेवढं देवापासून दूर झाला. अभंग गेले वाटतंय ना महाराज. मी नेहमी सांगत असतो 3 लोकांच्या कधी नादी लागायचं नाही. एक दारू पिणार, एक येड्या माणसाच्या कधी नादी लागायचं नाही आणि एक लहान मुलाच्या कधी नादी लागायचं. हे 3 लोकांच्या कधीच नादी नाही लागायचं महाराज. बघा मी परवा दिवशी कीर्तनाला गेलो. शहाण्या माणसाने आहे का नाही. शहाण्या माणसाचे लक्षण बघा. मी कीर्तनाला गेलो. गेल्याच्या नंतर पूर्ण कीर्तन महाराज शेवट होत आला. विठोबा रुक्माई झाली. शेवटची चाल चालली. मी गुळ घेतला महाराज. एवढं कीर्तन झाल्यावर महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून महाराज कीर्तन संपेपर्यंत मला नुसता गुळ खरटच लागायचा. कसा लागायचा खरट अशा प्रकारचं लागायचं. खाली पाहिलं मी लहान पोरगा असं गुळ ठेवायला होतं. ते काय करायचं गुळ असं याच्यावरती ठेवायचं. मी आपला गुळ घ्यायचं आणि खायचो. महाराज कीर्तन संपेपर्यंत मला गुळ कसा लागला खरटच लागला महाराज. म्हणलं काय करा बाबा. त्याच्याकडे पाहिलं महाराज ते पोरगं नाकात बोटं घालायचं. काय करायचं नाकात बोटं घालायचं. एवढं महाराज त्यापासून मी लहान लेकराच्या कधी नादी लागत. एक लहान लेकराच्या कधी नादी लागायचं नाही. दुसरं येड्याच्या कधी नादी लागायचं. आमच्या गावाकडे महाराज एक येड आहे. असंच चाललो मंदिराकडे दर्शनाला. जात असताना ते असं उलटं झोपलेलं होतं. कसं उलटं झोपलेलं होतं. गाणे म्हणू लागलं मुझे पिणे का शोक नाही. कोण येड गाणं म्हणायला लागलं महाराज. आपलं मी दिलं सोडून म्हणलं चला पुढे आपलं. आम्ही आमचं निघून अशा प्रकारचं गेलो. दर्शन करून वापस आलो तर ते रबर असं झालेलं होतं. सोयीचं झोपलं आणि त्यांनी आकाशाकडे पण गाणं म्हणू लागलं ढगाला लागली कळ. मी म्हणलं तात्या जाताना उलट झोपले होते आता सोयीचं झोपले आणि जाताना मराठी हिंदी गाणं म्हणत होते म्हटलं आणि आता येताना मराठी गाणं म्हणताय म्हणे. असं का बरं ते म्हणे महाराज पहा कॅसेट बदलून टाकली म्हणे. काय केली कॅसेट बदलून टाकली आहे का नाही. येड्या माणसाच्या कधी नादी लागायचं नाही. विठाला बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वहावसे. जेवढे म्हणून तुम्ही या संसाराची बरोबरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. संसार हा कधीच पूर्ण होणार नाही महाराज. आतापर्यंत महाराज तुम्ही एवढा संसार केला बघा. 70-80 वर्षाचे आपल्या पुढे आजोबा बसलेले आहेत महाराज. त्यांना विचारा तुम्ही इतक्या दिवस संसार केला पण या संसाराने कधी तुम्हाला जीवनामध्ये सुख दिलं का बाबा. इतके दिवस संसार केला कधी सुखाचे दिवस आले जीवनामध्ये. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. सुख देव सोडून महाराज विचार सुद्धा सुखाच्या संसारामध्ये नाही. संसार कधीच पूर्ण होत नाही. मला सांगा आजी दात संपलेत का सुपाऱ्या संपल्या. हो आजी दात संपले. दात सुपाऱ्या बाबा बिड्या संपल्यात का बिड्या प्यानारे संपलेत. बिड्या प्यानारे संपले. बोला ना बिड्या संपल्यात का.
बिड्या पेणारा माणूस कसा ओळखायचा माहिती आहे का? ज्याच्या अंगाला कुठं धावाला दिसले ना समजच हे बिड्या पेणार आहे का नाही? मला सांगा, बिड्या संपल्यात का बिड्या पेणारे संपलेत? कसं आहे, पेणारे अशा प्रकारचे संपलेत. मला सांगा, हा रस्ता संपला काय? रस्त्याने जाणारे संपलेत, जाणारे संपलेत. तसं महाराज संसार नाही संपला, संसार करणारे संपलेत. करिता भरोवरी. तुम्ही जेवढे म्हणून महाराज या संसाराची भरोवरी करत बसाल ना, तेवढं देवापासून दूर जाल आणि एक दिवस या भवसागरामध्ये वाहून अशा प्रकारचं जाल. तुम्हाला जर वाटत असेल ना या भवसागरात आपण वाहून जाऊ, नाही तर त्या देवाचं भजन करायचं, त्या देवाला प्रार्थना करायची. महाराज काय प्रार्थना करायची देवाला? प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. नदिया करे नाव पुरानी, नदिया करे नाव पुरानी, डुबत जहाज तरा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी प्रभुजी नाव किनारे लगा. देवाला प्रार्थना करायची, देवाला प्रार्थना करायची. हे भगवंता, डगमग डोले माझे पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे, तुला पाहण्यासे जीव हा भुकेला, धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला, धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला. काय सांगू देवा आता दूर तुझे गाव रे, काय सांगू देवा आता दूर तुझे गाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. हो, देवाला प्रार्थना करायची. पकडलो हात बनवारी, नहीं तो डूब जाएंगे, हमारा कुछ ना बिगड़ेगा, तुम्हारे लाज जाएगी. देवा, या भवसागर तारून नेणारा तूच आहे महाराज. कसं आहे? कारण या सागरामधला तारू तू आहे ना. तुका म्हणे संती दावेला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. तरुण नेणारा कसा आहे? परमात्मा अशा प्रकारचा आहे. कारण त्यांनी ही नदी महाराज त्यांनी निर्माण केलेली. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरुत्तया. परमात्मा गीतेमध्ये सांगतो ना महाराज, आता गीता जयंती आहे का नाही? गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं ही माया नदी कोणी निर्माण केली? मीच अशा प्रकारची निर्माण केली. हे जगतच त्याच्यामुळेच निर्माण झाले, बरोबर का नाही? हे जगत कोणी निर्माण केलंय? त्या परमात्म्यानेच निर्माण अशा प्रकारचं केलं. हे राहिलंही परमात्म्यावर आणि शेवटी विलीनही कुठं होणार आहे? परमात्म्यामध्येच होणार आहे. बघा, पाण्यामध्ये बुडबुडा तयार झाला, कुठं झाला? पाण्यामध्ये. राहिला कुठं? पाण्यावरच राहिला आणि फुटला, गेला कुठं? पाण्यातच गेला. तसं हे जगत महाराज परमात्म्यापासून निर्माण झालं, राहिलं परमात्म्यावर आणि शेवटी विलीन कुठं होणार आहे? परमात्म्यामध्येच अशा प्रकारचं होणार आहे. म्हणून या परमात्म्याने ही नदी निर्माण केलेली आहे. इथून तरुण नेणारा सुद्धा परमात्मा आहे. कसं आहे? हे तर एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलची थडी सरले, माया जाळ म्हणून तुकोबराय सांगता सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. बरं महाराज, कळालं आम्हाला भगवंताची भक्ती करायची, भगवंताची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे. पण महाराज लागतंय काय हो त्याच्याकडे? काय न लगे भावाची कारण, काय न लगे भावाची कारण, काय न लगे भावाची कारण, काय न लगे भावाची कारण.
टाळ्या वाजवा एकदा सर. बघा सेवेकरता उपस्थित महाराज, महाराष्ट्रातील संगीत विशारद, संगीत अलंकार, सुप्रसिद्ध गायक महाराज, जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, असे असणारे आमचे गुरुतुल्य असणारे
कृष्णाजी महाराज पोहेकर गुरुजी ते सुद्धा उपस्थित आहे, सर्वांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर संगीत विशारद संगीत अलंकार आमचे परममित्र कृष्णाजी महाराज ढोबळे तेही सेवेकरता उपस्थित आहे, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. त्याचबरोबर हरिभक्त पारायण आमचे परममित्र संगीत विशारद संगीत अलंकार आमचे नारायण महाराज महाजन ते सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्याचबरोबर बाबांचं काय हरिभक्त पारायण गायनाचार्य प्रल्हाद महाराज तेही कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य सरकटे बाबा तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आमचे तात्या काय नाव संभाजी महाराज तेही कीर्तनाकरता उपस्थित आहे. आणि महाराज आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण मृदंग विशारद मृदंग सम्राट आमचे परममित्र माधव दादा लगडे यांच्यासाठी जोरदार ताऱ्या वाजवा. बघा सुरुवातीला चाल झाली असं वाटत होतं चालच आहे का थोडं सुरुवातीला सिस्टीमने केलं महाराज पण गोड लागले बरं. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुम ते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मे तुका म्हणे विठोबा रखुमाये हाय दे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये ज्ञानेश्वर नाराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी अर्पण करून माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून इथे सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले पुरे वेडे वाटोळे